आपलं जीवन हे रस्त्यावरच्या प्रवासासारखंच असतं, हो ना? कारण रस्त्यावरून जाताना, प्रवास करताना कधी वेड्या वाकड्या वळणाचा रस्ता, तर कधी घाट रस्ता, कधी अत्यंत उताराचा, तर कधी तीव्र चढ. आपलं आयुष्यही अगदी असंच असतं ना, अगदी असंच. नमस्कार, मी कल्पना अजित तेरवडेकर. आयुष्यात खूप काही केलं, जबाबदाऱ्या पार पाडल्या, पण मनातल्या इच्छा कुठेतरी राहून गेल्या. आता त्या पूर्ण करायची वेळ आली आहे आणि ही आहे माझी कल्पना ॲट 60 जर्नी. मला एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आपण आपलं जीवन फक्त घरासाठी जगत असतो. रोज सकाळी उठणे, भराभर आवरणे, ऑफिसला वेळेवर जाणे, दिवसभर मान मोडेपर्यंत काम करणे आणि मग थकून भागून घरी आलो की पुन्हा घरचं सर्व करायचं, सगळं आवरायचं, मुलांकडे पाहायचं, झोपून पुन्हा उद्याची सकाळ पाहण्यासाठी आणि आपल्या घरासाठी. हो, घरासाठीच. कारण तरुणपणी मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांचं आजारपण, आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या, आपल्या आवडीच्या नवीन नवीन वस्तू घेण्यासाठीचा संघर्ष, आपल्या स्वतःसाठी स्वतःचे घर घेण्यासाठी धडपड, पुन्हा ते सजवण्यासाठी धडपड. आपलं आयुष्य फक्त यासाठीच की काय असं मधूनच वाटतं. मन नाराज होतं. हे सगळं पाहून खुशही होतं. पण स्वतःसाठी जगता येतं? नाही. नोकरीत असलात तर रजा फक्त लग्न कार्य कुणाची असतील तर, मुलांचे आजारपण, त्यांच्या परीक्षा, यासाठीच. स्वतःसाठी शक्यच नाही. कुठं फिरायला जायचं तर आर्थिक गोष्टीचा विचार, नोकरीतून सुट्टी मिळेल का नाही याचा विचार. मग काय, आपण आपल्या स्वतःसाठी आनंद मिळवण्यासाठी काय करावे असा प्रश्न उभा राहतो, हो की नाही? पण आता मुलीचं लग्न झालं, जबाबदारी तशी कमी झाली. एकच मुलगी, IT इंजिनियर, लग्न झालं आणि 2 नातवंडही आहेत आता. पण अरे देवा, आता आजारांनी बोलवणं धाडलं, वेगवेगळी ऑपरेशन, त्यातून मनाला आलेली अगदी उदासीनता. मग काय, पुन्हा उभं राहणं आलं. हो, उभं राहणंच ते. काही दुखण्यातून तुम्हाला स्वतःलाच उभं राहावं लागतं, तेही मनाने, हो ना? तिथंही आपली बजेट्स, पुन्हा फिरायला जायचं म्हणलं की आड येतात, किंवा दवाखाना म्हणलं तरीही आड येतात. पण कुठल्याही स्त्रीला सर्व गोष्टींचा विचार करावाच लागतो. आपलं फ्युचर सेफ करायचं असतं. पण ह्या फ्युचर सेफच्या नादात आपण वर्तमान कधी जगतो का हो? नाहीच ना. रोजच्या रामरगाड्यात आणि रहाट गाड्यात रोजचं जगणं एवढंच आपलं काम राहतं. पण आता कामच नाही. मग काय करायचं? काम नाही म्हणजे हो, अहो, माझी मेजर स्पाईन सर्जरी झाली आणि या 8व्या ऑपरेशन नंतर आता 53-54व्या वर्षी नोकरी थांबवावीच लागली, कंपल्सरी. 10 मिनिटाच्या वर बसायचं नाही, इथपर्यंतचा प्रवास येऊन थांबला. आता पुढे काय? मग काय, पुन्हा एकदा उठून उभं राहायचं, फिनिश पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची 56व्या वर्षी. मग शेअर मार्केट क्लास केला, घरी बसून थोडाफार वेळ जायचं साधन मिळालं. मग छोटे छोटे प्रवास चालू केले. पण तिथंही गंमतच. माझ्या अहोंना, म्हणजे आमच्या ह्यांना, घरातून बाहेरही पडायला आवडत नाही. आता काय, हा मोठा प्रश्नच की. कधी मैत्रिणींबरोबर, कधी बहिणीबरोबर. मग काय, मैत्रिणी बनवल्या, त्याही वेगवेगळ्या. आणि मग बाहेरचा जगाचा अनुभव घेण्यासाठी
आपल्या देशातील विश्वातील सौंदर्यसृष्टी पाहण्यासाठी, आता 4 झालेल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडला आणि आपण काय मिस करत होतो हे अनुभवलं. भारतातील वेगवेगळी ठिकाणं, त्या प्रत्येक ठिकाणची वेगळी वेगळी वैशिष्ट्य, भाषा, राहणीमान, प्रत्येक ठिकाणी असलेली अगदी जेवणाचे वेगवेगळे पदार्थ, प्रत्येक ठिकाणची वेगळी सौंदर्य, हे सगळं अनुभवून मन आता बरंच शांत झालं. हो, सर्वसामान्य माणसाचं हे समाधान असं छोट्या छोट्या गोष्टींवरच होत असतं. अजून काय याची ओढ असतेच, पण तरीही. पण आता गेल्या वर्षी अचानक मला असं वाटलं, हे सगळं आपण शब्दबद्ध नाही करू शकत फार छान पद्धतीने. आणि मग काय करावं? मग YouTube चॅनल चालू केला. हो, गेल्या वर्षीच. पण आता हे सगळं मांडायला काही जमेना. मग भक्तिरस नावाचा चॅनल चालू केला आणि त्यावर स्तोत्र, काही श्लोक असे माहितीपर व्हिडिओ बनवले. पण मन काही गप्प बसत नव्हतं, अजूनही काहीतरी हवं होतं असं वाटत होतं. मग भावार्थ हा चॅनल चालू केला. त्यावर फक्त भगवद्गीता वाचते. रोज 5 श्लोक वाचायचे, त्याचा अर्थ सांगायचा. पण हेही गप्प बसू देईना, हेही समाधान देईना. आणि तरी मनातली व्यथा व्यक्त करता येत नव्हती. आपल्या मनातलं कसं सांगावं, आपण ट्रॅव्हल केलेले व्लॉग्स कसे दाखवावे, आपण एखादा पदार्थ बनवला तर तो कसा तुमच्यासमोर मांडावा, हे काही समजत नव्हतं. आणि ते मी करूही शकत नव्हते, कारण स्पिरिच्युअल चॅनलमध्ये हे मध्येच माझं फिरणं आणि स्वयंपाक कसा टाकावा, हाही मला प्रश्नच पडला होता. मग माझी 60तली जर्नी सुरू करावी असं वाटलं मला. आणि म्हणून हा तुम्हाला ओळख देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि यापुढे माझ्या कल्पना ॲट 60 जर्नीमध्ये कायम सोबत राहा, सपोर्ट करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की. आणि तुम्ही आवडलं तर जरूर कमेंट करत जा. मला खूप आवडेल तुम्ही माझ्याबरोबर राहिलात, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि कमेंट केला तर मला खूप आवडेल. धन्यवाद.